हे झालं आतापर्यंत lymph node palpation. Every best examination should not complete without the examination of lymph node. In each and every condition, lymph node should be palpated, central group and central group, apical group, 5 groups, central group, apical group, pectoral group, जे पाचही ग्रुप सांगितले आहे, ब्रॅकियल ग्रुप, सबस्कॅप्युलर ग्रुप, हे सगळे ग्रुप्स आपण पाल्पेट करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर पाल्पेशन ऑफ सर्वायकल लिम्फ नोड्स, हे खूप लेट स्टेजमध्ये, सर्वायकल लिम्फ नोड्सचं जे येते तेच लेट स्टेजमध्ये. देन जनरल एक्झामिनेशन हे झालेलं आहे आपलं. जनरल एक्झामिनेशनमध्ये रेक्टल एक्झामिनेशन अँड वजायनल एक्झामिनेशन ऑल्सो नेसेसरी. याच्या पहिलेचं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की मेटॅस्टॅसिसचं एक्सप्लेन केलेलं आहे. लंग, लिव्हर आणि बोन ते सुटून गेलं. त्याच्यानंतर आपल्याला रेक्टल आणि वजायनल एक्झामिनेशन ऑल्सो नेसेसरी. वाय नेसेसरी? कुकुम्बर ट्यूमर, ट्रान्ससिलोमिक ट्रान्समिशन ऑफ मॅलिग्नन्सी. म्हणून आपल्याला जेव्हा ब्रेस्ट मॅलिग्नन्सी असते आणि लेट स्टेज असते किंवा रिकरन्स होतो तेव्हा रेक्टल आणि पर रेक्टल आणि पर वजायनल एक्झामिनेशन हे मस्ट आहे. कारण पेल्विक कॅव्हिटीमध्ये ओव्हरीमध्ये मेटॅस्टॅसिस होऊन ओव्हरीचे मेटॅस्टॅसिस हे रेक्टमशी संबंधित, सिग्मॉइड कोलनशी संबंधित, ब्लॅडरशी संबंधित किंवा युट्रसशी संबंधित होऊ शकते. आणि पर वजायनल आणि पर रेक्टल जेव्हा एक्झामिनेशन करतो तेव्हा आपल्याला ह्याचं पाल्पेशन होऊ शकते ट्यूमरचं. म्हणून हे मिस करायचे नाही. जसं लिम्फ नोड एक्झामिनेशन केल्याशिवाय पूर्ण ब्रेस्टचं एक्झामिनेशन होत नाही, तसंच पर रेक्टल आणि पर वजायनल एक्झामिनेशन केल्याशिवाय एक्झामिनेशन कंप्लीट होत नाही. आता एक जनरल एक्झामिनेशन मेलमध्ये सांगितलेलं आहे. इन गायनेकोमॅस्टिया फर्स्टली ए केअरफुल हिस्ट्री शुड बी टेकन इन विच पेशंट? इन मेल पेशंट. मेल पेशंटसाठी जनरल एक्झामिनेशन आहे. फिमेल पेशंटमध्ये गायनेकोमॅस्टिया असण्याचा प्रश्नच येत नाही. जे बिलो 14 ज्या फिमेल असतात त्याच्यामध्ये गायनेकोमॅस्टिया इज अ नॉर्मल, प्युबर्टीमध्ये नॉर्मल असते. पण जेव्हा मेलमध्ये गायनेकोमॅस्टिया होतो तेव्हा प्रॉपर हिस्ट्री शुड बी टेकन. पेशंट हॅव्हिंग स्टिल्बेस्टेरॉल ॲज द ट्रीटमेंट ऑफ प्रोस्टेटिक कॅन्सर मे प्रेझेंट विथ दिस कंडिशन. प्रोस्टेट सीएमध्ये पेशंटला स्टिल्बेस्टेरॉल हार्मोनल ट्रीटमेंट देतात आणि स्टिल्बेस्टेरॉल जेव्हा सुरू असते तेव्हा मेल पेशंटमध्ये गायनेकोमॅस्टिया दिसून येतात. The testes should be examined for anorchism, cryptorchidism, teratoma आणि क्लोरीनेपिथेलिओमा. क्लोरीनेपिथेलिओमा हे ट्यूमरचे प्रकार आहेत. टेरेटोमा आणि क्लोरीनेपिथेलिओमा, टेरेटोमा आणि त्याचे टेस्टिसचे ट्यूमर आहे. टेस्टिस पाल्पेबल नाही आहे किंवा टेस्टिस नाही आहे हे सुद्धा एक्झामिन करायला पाहिजे मेल पेशंटमध्ये. लिव्हर शुड बी एक्झामिन फॉर द सिरोसिस ऑफ लिव्हर असेल तरीसुद्धा आपण गायनेकोमॅस्टिया असू शकतो, तो पाल्पेट करायला पाहिजे. असोसिएटेड विथ लेप्रसी मे कॉज एनलार्जमेंट ऑफ ब्रेस्ट इन मेल. का बरं? तर आयसोनाझाईड जे ड्रग आहे त्या आयसोनाझाईड ड्रगमुळे गायनेकोमॅस्टिया होऊ शकतो. सर्टन ड्रग्स लाईक डिजिटेलिस, स्पायरोनोलॅक्टोन, isoniazid may initiate enlargement of breast. Of course, certain amount of breast enlargement in male is noticed during puberty, which is considered normal. जसं फिमेलमध्ये प्युबर्टीमध्ये गायनेकोमॅस्टिया होतं तसंच मेलमध्ये सुद्धा प्युबर्टीमध्ये थोड्याफार प्रमाणात गायनेकोमॅस्टिया आपल्याला पाहायला मिळू शकतो. देन स्पेशल इन्व्हेस्टिगेशन इन द केस ऑफ ब्रेस्ट लंप. आता हे सगळे जे आहेत इन्व्हेस्टिगेशन हे टुवर्ड्स मॅलिग्नन्सीच्या दृष्टीने केलेलं आहे. मॅलिग्नन्सी रूल आउट करण्यासाठी, लंप कुठलाही असो मॅलिग्नन्सी रूल आउट करण्यासाठी हे सगळे इन्व्हेस्टिगेशन केलेले आहे. रुटीन ब्लड इन्व्हेस्टिगेशन तर करायलाच पाहिजे. पण ॲस्पिरेशन दिस इज परफॉर्म इन केस ऑफ सिस्टिक लंप फॉर द ब्रेस्ट विच वेअर प्रिलिमिनरी थ्रू टू बिगिन. But if aspirated fluid is blood safe, if the mass does not completely disappear on aspiration and if the cysts recur rapidly after 2 aspiration, excision biopsy should be called for.
आपण सिस्टिक स्वेलिंग लागल्यानंतर आपल्याला सिस्टिक स्वेलिंग लागते आणि मग त्याच्यासाठी आपल्याला सिस्टिक स्वेलिंग लागते, तर मग आपण अंडर सोनोग्राफी किंवा आपल्याला सिस्ट हाताला लागते तर ती हाताला फिक्स करून आपण जाड निडलने सिरिंज घेऊन ॲस्पिरेट करतो. इफ ॲस्पिरेट केल्यावर जर पूर्ण सिस्ट रिग्रेस झाली आणि रिकरच नाही झालं तर नो प्रॉब्लेम, परंतु ब्लड स्टेन फ्लुईड आलं त्याच्यामध्ये आणि पूर्णतः रिग्रेस झाली, पूर्ण साईज कमी झाला नाही आणि रिकर झाली तर एक्सिजनल बायोप्सी करायची. देन त्याच्यानंतर फ्लुईड शुड बी सेंड फॉर सायटोलॉजी. दो निगेटिव्ह रिझल्ट इज ऑफ लिटिल इम्पॉर्टंट येट पॉझिटिव्ह रिझल्ट मीन एक्सिजन ऑफ लंप ऑर इव्हन मॅस्टेक्टॉमी. देन मॅमोग्राफी. मॅमोग्राफी हे एक सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हेस्टिगेशन आहे ब्रेस्टच्या बाबतीत. त्याच्यामध्ये मॅमोग्राफीमध्ये एक्स रे इमेजेस घेतात मॅमोग्राफीमध्ये, झिरो रेडिओग्राफी ही करतात आणि ते सगळं रेडिओलॉजीचं हे आहे. पण आपण मॅमोग्राफी एक लक्षात ठेवायचं, मॅमोग्राफी केल्यानंतर आपल्याला पूर्ण ब्रेस्टचं जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला दिसून येते आणि मॅलिग्नन्सी आहे का हे रूल आउट होते. देन कॉन्ट्रास्ट मॅमोग्राफी सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये डाय इंजेक्ट करतात आणि डाय इंजेक्ट करून एक मॅमेलरी डक्टमधून ते सगळ्या डक्टमध्ये तो डाय जातो आणि पूर्ण स्ट्रक्चर डक्टचं ब्रेस्टचं हे सगळं येते आणि ह्याच्यासाठी डक्ट पॅपिनोमा जो असतो तो डक्ट पॅपिनोमाचं डायग्नोसिस आपण करू. थर्मोग्राफी करतात. थर्मोग्राफीमध्ये पण तेच मॅलिग्नन्सीच्यासाठीच आपण हे इन्व्हेस्टिगेशन करत असतो आणि 50 to 75% याच्यामध्ये आपल्याला मॅलिग्नन्सी रूल आउट करता येते. देन अल्ट्रासाऊंड. अल्ट्रासाऊंडमध्ये ग्रेटर दॅन 2.5 सेंटीमीटरचं जे नोडूल असते ते आपण या ठिकाणी रूल आउट करू शकतो किंवा त्याचं डायग्नोसिस करू शकतो. आणि सगळ्यात बेस्ट बायोप्सी म्हणजे कुठलंही लंप असेल जेव्हा आपण कन्फ्युजनमध्ये असू तेव्हा एक्सिजनल बायोप्सी इज द बेस्ट मेथड ऑफ इन्व्हेस्टिगेशन. सर्च फॉर द डिस्टल मेटास्टॅसिस. सगळ्यात महत्त्वाचं लिव्हर, लंग आणि बोन या ठिकाणी मेटास्टॅसिस होते, म्हणून चेस्ट एक्सरे मस्ट सिम्पलेस्ट मेथड टू लुक आउट द मेटास्टॅसिस इन द lung. Then bone X-ray. A skeletal survey is often asked for the particular X-ray of the spine, pelvic, upper end of humerus and femur. तुम्हाला हे बोन सांगितले, ह्या बोनचा एक्सरे करून घ्यायचा. देन बोन स्कॅन. बोन स्कॅनमध्ये सर्व बॉडीमधले बोनमध्ये कुठे कुठे झालेलं आहे. देन CT स्कॅन आणि बायोकेमिकल स्टडी. हा सगळा स्टडी असतं. बायोकेमिकल स्टडी हा स्टडी याच्यासाठी करतात की कुठला प्रकार आहे मॅलिग्नन्सीचा, कुठला टाईप आहे आणि किमोथेरपीमध्ये काय ड्रग म्हणजे लाईन ऑफ ट्रीटमेंट पेशंटला, ब्रेस्ट मॅलिग्नन्सीच्या ट्रीटमेंट पेशंटला काय द्यायची आहे हे ठरवण्यासाठी बायोकेमिकल स्टडी आणि कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे याच्यासाठी हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडी, लिम्फ नोड एनलार्जमेंट किंवा लिम्फ नोड्समध्ये किती प्रमाणात मेटास्टॅसिस झालेला आहे, किती कोणता ग्रुप इन्व्हॉल्व झालेला आहे, हे सगळं याच्यासाठी असते की तुम्हाला लाईन ऑफ ट्रीटमेंट काय द्यायची.